सावित्रीबाईंचा भिडेवाडा असेल, ओबीसीचं आंदोलन असेल, काही समाजातल्या चाललेल्या कर्मठ परंपरांच्या विरोधात ज्या खटकतात, समाजाच्या विकासाचा अडथळा करतात, अशा वेळेस तुम्ही फार आक्रमक होता. काय कारण? खरं तर पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. सावित्रीबाई फुलेंचं नाव हे विद्यापीठाला दिलेलं आहे. परंतु जगातील जी पहिली शाळा आहे भिडेवाडा, त्या ठिकाणी तोच उपेक्षित राहिलेला मला म्हणजे सर्वांनाच माहीत होतं. आणि त्यासाठी खूप मोठा 150 वर्षापासून संघर्ष आपण सर्वच करत होतो. तर अशा भिडेवाड्याला कुठेतरी आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे हे अगदी मनामध्ये होतं. म्हणजे शिक्षणाची कवाड ज्या माऊलीने उभी केली, फोडली, महिलांना सक्षमीकरण केलं, तोच वाडा अंधारात आज दिसतोय. जिच्यामुळे आम्हाला 50% आरक्षण पण महिलांना लिहिता वाचता येते म्हणून चुलीपासनं आम्ही राजकारणाच्या पायरीपर्यंत गेलेलो आहे. परंतु त्याच सावित्रीमाईंनी जिथे मुलींना पहिलं शिकवलं त्याच शाळेकडे दुर्लक्ष केलं जात होतं. आणि मी आवर्जून सांगेल की स्वर्गीय बाबा आढाव हे माझ्यासोबत त्या ठिकाणी आंदोलनासाठी होते. आम्ही एक दिवस आधी त्यांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं, माझे सहकारी आणि मी. तर त्या ठिकाणी ते होते. आणि आवर्जून असं सांगेल मी की त्यावेळेस मी मूक आंदोलन केलं होतं आणि तेच आमचं शेवटचं आंदोलन ठरलं.